आनंदाची बातमी काय झालं? श्रावणीला हॉस्पिटलने डिस्चार्ज दिला? ते मला काही माहित नाही. कार्तिकीची सुटका झाली. तिला बाबा आता घेऊनच येतात घरी. झालीच का सुटका? झालं. आत्या अगं तू प्रत्येक वेळेस कार्तिकीबद्दल असंच का बोलतेस? झाला प्रकार सगळा तुझ्या समोर घडलाय ना. हे सगळं नीलमुळे घडलं हेही सिद्ध झालंय. आत्या अगं कार्तिकी खरंच खूप चांगली मुलगी आहे ग. असा डोस दिलेला दोघांना वाटलेला 7 जन्म काही बोलू शकणार नाही. असो, आपल्याला काही फरक पडत नाही. पण मामा, त्यांनी केलेल्या कार्याचं त्यांना चोख बक्षीस मिळायला हवं. एक काम कर, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेव आणि त्याची सगळी डिटेल माहिती माझ्यापर्यंत पोहोचव. हे समजा करतो रे. काय गंमत आहे बघ. सकाळ धरणं उजवा हाताचा तळवा आहे ना, लय खासतोय बघ. लय खाजवलं, काय काय केलं खाजच थांबना. काय करावं कळना. मलम लावत जा. एवढेच? हा वाढत चालले तुझी मामा. अरे बाबा, काम तसं दाम. कसं आहे बघ, समधी रिस्क मी घेतोय, सगळा धोका मी पत्करतोय. म्हणजे कसं आहे बघा, त्या अनंतरावांनी मला घराच्या बाजूला जरी बघितलं आहे का थोडं चाल जातो की आता काय आपल्या सगळ्या हे आणि डॉक्टर, मला इथून डिस्चार्ज कधी मिळेल? तुम्ही बऱ्या झालात की लगेच? पेशंटला इथं राहायला आवडत नाही, माहिती आहे मला. घरी जायची घाई असते. नाही, तसं नाही आहे. त्याचं कारण काय ते वेगळंच आहे. म्हणजे ताईला भेटायचं आहे मला. ताईची जेलमधून सुटका करायची. माझी ताई निर्दोष आहे. श्रावणी, तुझी आजची कंडिशन बघून मला असं वाटतंय की तुझी विल पॉवर एकदम स्ट्रॉंग आहे. अगं, तुझ्या तब्येतीत इतका लक्षणीय बदल झाला आहे की आता इतकं नक्की की तू तुझ्या बहिणीला सोडवायला जाऊ शकशील. म्हणजे तू म्हणत असशील ना, तर अगदी आजही मी डिस्चार्ज द्यायला तयार आहे. नाही तर मी असंच करते ना, अनंतरावांना फोन करून बोलवूनच घेते. त्याची गरज नाही, मी आलोय. आणि हो, एक महत्वाचं काम केलंय मी. श्रावणी, आपली कार्तिकी सुटली. कार्तिकी, ताई, मी बरी आहे. आणि तू? त्या प्रकरणामुळे खूप त्रास झाला ना ग तुला? उलट तुलाच खूप त्रास झाला. अजर जो आरोप झाला त्यामुळे तू घरी येणार नाही असं सांगितलंस ना. बाबांकडून कळलं मला. हो ताई, कारण मला त्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायचं होतं. हो श्रावणी, त्या विषयावर ते पण नंतर बोलू. चला घरी. डॉक्टर, आम्ही ना घरी येऊन जाऊ शकतो ना? हो हो, डेफिनेटली. आणि हो श्रावणी, तुझी ताई तुझ्या बरोबर आहे, म्हणजे घरी यायला काही हरकत नाही ना? हो बाबा, तुम्ही ताईला सोडवून आणलं, आणखी मला काहीच नकोय. चला घरी चला. आमचं घर आमच्या 2 लेकींशिवाय अतिशय सुनं सुनं वाटतंय आम्हाला. चला. अरे या या.
कार्तिकी, श्रावणी, बरं झालं दोघी आलात. श्रावणी, तुलाही डॉक्टरांनी सोडलं? बरं वाटतंय ना आता? हो 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 हो, लक्षात आलं, तुला आनंद झालाय. पण आम्हाला असं दारात उभं करणार आहेस का? नाही नाही, या ना. अगं कार्तिकी, किती बारीक झालीस तू. आणि श्रावणी, तू सुद्धा. आता तुमचं खाणं पिणं मी माझ्या हातात घेणार आहे. आणि बघा कसं छान गुटगुटीत करते ते. सावध ग पोरीनो, सासूगिरी गाजवणार आहेत. अरे श्रावणी, तुला डिस्चार्ज मिळाला? बरं वाटतंय ना तुला? हा, हो आत्या, मी बरी आहे. तुला घरात आलेली बघून अगदी जीवात जीव आला माझ्या. आता स्वतःची काळजी घ्यायची, अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही. हा, आणि दुसऱ्या कोणाच्या तरी हातून दूधच काय, काहीही घ्यायचं नाही. लक्षात येते ना तुझ्या मी काय म्हणते ते? आत्या, तुमचा इशारा कोणाकडे आहे ना ते कळतंय मला. अजूनही तुम्ही तेच धरून बसला. जित्याची खोड. हे बघ अनंता, मला कळतंय तुम्ही सगळे या बाबतीत एक झालाय, पण कुणीही काहीही म्हटलं ना तरी कार्तिकी विषयी माझं मत कधीही बदलणार नाही. पण का आत्या? आता तर ताईची निर्दोष म्हणून मुक्तता झाली आहे ना, तरी तुम्ही तिच्याबद्दल आकस का धरताय? ताईने आजपर्यंत या घराच्या भल्यासाठी सगळं काही केलंय आणि वेळोवेळी ते सिद्धही झालंय. आणि महत्वाचं म्हणजे आपण सगळ्यांनी ते मान्य केले. हे बघ श्रावणी, सगळ्या जगाने जरी मान्य केलं ना तरी मी मान्य करणार नाही. आत्या, तुमची मनापासून इच्छा आहे ना मी माझी स्वतःची खूप छान काळजी घ्यावी? अर्थातच. मी माझी काळजी घेईन. पण जर तुम्ही सगळे मिळून ताईला जपाल तर. हा श्रावणी, तुझं बरोबर आहे. नाही म्हणजे आमच्या तिघांचा तर प्रश्नच नाही. आम्ही तर श्रावणी आणखीन कार्तिकी यामध्ये कधी भेदभाव केला नाही. कार्तिकीला जपत आलो, भविष्यातही तेच कर. आता राहिला प्रश्न फक्त ताई तुझा. मला वाटतं ताई जाऊ दे ना, बाद झालं. झालं गेलं विसरून जा, पुरं झाला हा बालिशपणा. आणि मला असं वाटतं की कार्तिकी आता श्रावणी बरोबर इथं राहील. इथं या घरात ते का म्हणून? आपल्या नजरेसमोर राहील. नीलचा डाव उधळला गेलाय, त्यामुळे तो बिथरला असणार. त्याच्यापासून कार्तिकीला धोका आहे. आणि मला कार्तिकीच्या बाबतीत कुठलीही रिस्क घ्यायची नाही. हे बघा अनंता, तुम्ही सगळे मिळून तिची काळजी घ्या, काय हवं ते करा, मी तुम्हाला थांबवणार नाही. माझी फक्त एकच अट आहे, पुढचे 6-7 महिने तरी हिनी इथं राहू नये आणि इथं येऊ जाऊ नये. अरे तिला एवढं मोठं आउट हाऊस दिलंय ना, मग तिथं काय राहत नाही? इथं राहिली तर काय प्रॉब्लेम आहे? हे बघ बाबा प्लीज, यावर चर्चा नको ना. आणि मी राहीन माझ्या गेस्ट हाऊसमध्ये. मला तिथे बरं वाटतं. मला तिथली सवयी झाली आहे. आणि माझ्याबरोबर माझा सावळ्या आहे ना. तुम्ही नका माझी काळजी करू. पाहिलंस ताई, या बाबतीत देखील कार्तिकीनं समजूतदारपणा दाखवला. असा समजूतदारपणा तू तिच्या बाबतीत दाखवशील, केव्हा तरी दाखवशील, त्या दिवसाची मी वाट पाहिन. श्रावणी, तू अजून पुरती बरी झालेली नाहीयेस, तुला रेस्टची गरज आहे. चल चल बाई, चल तू चल आणि रेस्ट घे. चल. बाबा, झालेल्या प्रकारातून आपण काहीतरी शिकायला हवं. आपण एक गोष्ट नक्की की नीलची आता काही गॅरंटी नाही देता येणार. त्याच्या डोक्यात काही ना काहीतरी प्लॅन नक्की शिजत असणार. अहो, जो मुक्ताईला आणि सोपानला आपल्या हाताशी धरून आपल्यावरती अटॅक करू शकतो, तो काही करू शकतो. तो सख्य भावाच्या जीवावर उठू शकतो. अमानुषपणे, थंडपणे कुठलाही गुन्हा करू शकतो तो. बाबा, पण मग आता आपण काय करायचं? त्याचाच विचार करतोय मी. शिवाय कार्तिकी आता गेस्ट हाऊस मध्ये एकटी राहणार, त्यामुळे नीलचा इलाज केलाच पाहिजे. बाबा, आपण असं केलं तर, आपण भाऊजींना एखादी संधी देऊन पाहिली तर, आपण त्यांना नीट समजवूया. म्हणजे त्यांच्या मनात
गैरसमजाचं जे धुकं दाटलंय ना ते दूर होईल, त्यांची नजर स्वच्छ होईल आणि म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. नाही कार्तिकी, त्याला आता संधी देऊन नाही, त्याला शिक्षा देऊनच सुधारला पाहिजे. इतके दिवस मी नील आणखी मामांबद्दल पोलिसांना सांगितलं नव्हतं. वाटलं होतं की झालेल्या प्रकारातून धडा घेतील आणखीन, पण नाही. आता मात्र पोलिसांचा असा ससा मेरा पाठीमागे लावतो की वळता भुई थोडी. आणि मग आपल्याकडे वाकड्या नजरेने देखील पाहू शकणार नाही. एक दिवस पोलीस अरेस्ट करतील आणि मग खातील जेलची हवा. मी उद्या कमिशनरना जेवायला बोलवलं. त्यांच्याशी बोलून यांच्या कारवायांवरती कसा आळा घालता येईल ते ठरवणार आहे. काय मामा, स्टेजवर आहे त्यावेळेस डायलॉग विसरल्यासारखा का वागतोय? तुझी हवा का टाईट आहे? काय झालं ते सांग. काय झालं म्हणजे आता आपली 100 वर्ष भरली. बघ तुझ्यामुळं तुझ्या मामावर कशी हालत आली ते. पोलीस आता आपल्याला पकडणार, तुरुंगात टाकणार. तिथं तिथं म्हणा आपल्याला ते काय चक्की का काय ते पिसावं लागते म्हणजे. अरे तिथं हे मिळत नाही, हे मिळत नाही, चांगलं खायला मिळत नाही. नाही तसं मिळतं. तालेवार गुंड असतात ना ते नाचणी मिळतं. म्हणजे 10-15 मर्डर केल्या, स्मगलिंग केलंय ते नाचणी मिळतं. तुझ्या माझ्यासारख्या फालतूना मिळत नाही रे. तिथलं अन्न इतकं वाईट असतंय ना ते गळ्याखाली उतरणार नाही आपल्या. एक मिनिट, काय झालं ते नीट सांग. आनंदराव आहेत ना ते आपल्या विरुद्ध पोलिसांच्या तक्रार करणार आहे. इतकंच नव्हं, ते म्हणजे येळ आली ना तर कमिशनर पर्यंत जाणार आहे. आता आपण काय करायचं? इथून कुठेतरी दूर निघून जायचं. 6-7 महिन्याकरता अंडरग्राऊंड व्हायचं. पोलिसांनी पकडलं ना आपल्याला तर वाट लागेल आपली. हा? आपलं सगळं पितळ उघडं पडेल आणि मला तसं होऊ द्यायचं नाहीये. ते बोलायला सोपं आहे हो, पण करायचं काय? इथून कुठेतरी दूर निघून जायचं मामा. जिथे आपल्याला पोलीस पकडू शकणार नाही अशा ठिकाणी जायचं. कायमचं नाही, काही दिवसांकरता. तुमचं सगळं थंड होईल, मग परत येऊया, मग धुमाकूळ घालू. पण सर सलामत तर पगडी 50. चल. आता काही मुहूर्त बघतोय कॅलेंडर आहे. ते कळलं, पण काय करायचं? जसजसे महिने जातील तस तसं या कॅलेंडर मधलं एक एक पान कमी करत जायचं. की जशी जशी या कॅलेंडर मधली पानं कमी होतील तस तसं कुलकर्ण्यांचं दुर्दैव त्यांच्या जवळ जवळ येत जाईल. चाल. अगं हे काय सगळं करत बसलेस? राहू दे बरं. आणि चेहरा किती उतरल्यासारखा दिसतोय तुझा. बरं वाटत नाहीये का? नाही आहे, मी ठीक आहे. प्रेग्नन्सीचा थोडासा त्रास व्हायचाच ना. पण तुम्हाला सांगते, हा त्रास सुद्धा खूप गोड वाटतोय मला. तुम्ही काळजी करू नका. बर, तू जेवणाचं काही बघू नकोस. मी पाठवते तुझ्यासाठी जेवण. हा नकोय. उगीच आत्याबाईंना कळलं तर त्यांच्यात आणि बाबात वाद होतील. त्यापेक्षा मी करीन ना. कार्तिकी, तुझं गोड कौतुक करायचं सोडून तुला ही सगळी कामं स्वतःलाच करावी लागतात. कसं ग? आई, मी स्वतःचीच तर कामं करते. आणि हे तुम्ही आता जा घरी. आत्याबाईंना कळलं ना तर. हे सगळं खाऊन घे आणि काळजी घे स्वतःची.
श्रावणी काय हवं तुला? तू का उठतेस? आत्या थोडं पाणी हवं होतं. इतकंच ना, मग तू कशाला उठतेस? मुक्ताईला हाक मारायची, तिने दिलं असतं ना. बरं तुला सूप प्यावं असं वाटत होतं ना टोमॅटोचं? हो. हे घे, मी बनवलंय गरम गरम सूप आहे, घे. कार्तिकी, हे बघ, मी तुझ्यासाठी चिंचेची चटणी आणली आहे. तू म्हणाली होतीस ना तुला आवडते म्हणून. बघ तुझ्या आऊसारखी झाली का ते बघ. हो पण आई, तुम्ही काळजी करू नको. आत्याबाई जग करत होत्या, ते पाहूनच मी घेऊन आले. त्यांना नाही कळणार. आई, कार्तिकी, श्रावणी, हा घे ज्यूस. सगळा संपवायचा. आणि आता मुक्ताईला तुझ्यासाठी मी बदामाचा शिरा करायला सांगितलाय. तोही घेऊन येईल थोड्या वेळाने, तोही संपवून टाकायचा. हो आत्या.